राजे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, भारतीय राज्यघटने शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ, माता रमाई, माता भीमाई, माता अहिल्याबाई होळकर, भगवान बाबा शिवालाल महाराज, सर्व बहुजनाच्या राष्ट्रमातांना, राष्ट्रपितांना या ठिकाणी त्रिवार अभिवादन करून आजच्या या प्रचंड अशा जाहीर सभेला उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरचे मान्यवर मंडळी, आदरणीय नांदेड जिल्ह्याचे लोकनेते, आपले सर्वांचे भाग्यविधाते, महायुतीचे उमेदवार आदरणीय प्रतापराव चिखलीकर साहेब यांच्या या सभेला आपण सर्वजण उपस्थित झालात। अवघ्या थोड्या वेळामध्ये महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं या ठिकाणी आगमन होणार आहे। माझ्या बंधू आणि भगिनींनो, मतदार आणि माझ्या तरुण सहकार्यांनो, आपणास माहित आहे गेल्या 30-40 वर्षापासून या तालुक्याचं जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय आपले लोकनेते माननीय प्रतापराव चिखलीकर साहेबांनी केलेलं आहे। सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी साहेबांसोबत आहेत। या तालुक्यातल्या ज्या ज्या जाती असतील, या जिल्ह्यातल्या ज्या ज्या जाती असतील, त्या जातीचे सर्व कार्यकर्ते चिखलीकर साहेबांकडे आहेत आणि चिखलीकर साहेबांनी प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी न्याय देण्याचं काम केलेलं आहे। माझं जर तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल, आता माझे मित्र या ठिकाणी वैजनाथ देशमुख साहेब आहेत। मी आणि वैजनाथ देशमुख आम्ही ऑटो चलवायचो। माझं गाव हारसद, मला कलमरमध्ये चिखलीकर साहेबांनी तिकीट दिलं आणि मला निवडून आणलं आणि लोहा पंचायत समितीला उपसभापती हे जागा ओपनला असताना बौद्ध समाजाच्या माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकऱ्यातल्या कुटुंबातल्या पोराला ओपनवर उपसभापती करण्याचं काम या ठिकाणी साहेबांनी केलं। असे अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे मित्र हो। आता कोणी आले, मी 3 वर्षापासून काम केलं म्हणाले, 4 वर्षापासून काम केलं म्हणाले, मुंबईला आलो म्हणाले, पुण्याला आलो म्हणाले। गेल्या वर्षी आपण पडत्या पाण्यामध्ये 3 दिवसामध्ये ह्या येडीकडे आमदार श्यामसुंदर शिंदेला आपण आमदार केलं। ह्या श्यामसुंदर शिंदेला गाव सुद्धा माहित नव्हते मित्र हो। आडगावहून पेनूरला जाता जाता हा माणूस ह्याला गेला पारव्याला, आणि पारव्याला म्हणला राम 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 राम, खट्यारा मतदान करा, खट्यारा मतदान करा। ते लोक म्हणजे साहेब हे पारवा गंगाखेड मध्ये येते हो, इकडे कसं आल्या? पारवा गंगाखेड मध्ये, मग ठीक आहे, लोहा कंदाच्या सोयऱ्याला सांगा। हे तर सोडून द्या, आपल्या इथं सायळला गेला माणूस, हे सायळ होतं दक्षिण मध्ये। आमचे संदीप पवार तिथले सांगतात सायळ दक्षिण मध्ये होतं, तिथं जाऊन ह्या माणसानं सांगितलं बा मला मतदान करा। ते लोक म्हणले साहेब हे सायळ दक्षिण मध्ये आहे। अरे तुम्ही मूर्खा का म्हणा, सायळ तालुका लोहा म्हणजे मी आमदार इथलाच आहे म्हणला। अशा येड्या माणसाला 3 दिवसामध्ये पडत्या पाण्यामध्ये रातोरात आपण आमदार केलं। ह्या माणसानं आपल्याला 1 रुपयाचा फंड दिला नाही, मतदारसंघाचा सत्यानाश केला, आमच्यासारख्या कार्यकर्त्याचा सत्यानाश झाला। आमच्या घरावर स्लॅबवर गळू लागल्यानं आम्हाला मेन कापड टाकायची वेळ आली ह्या माणसामुळं, आणि आता ह्याचा सत्यानाश या मतदारसंघात आता आपल्याला करायचा आहे। ज्या माणसाला गाव माहित नसताना 1,00,000-1,25,00,000 मतदान चिखलीकर साहेबांमुळे आपण दिला, आता तर चिखलीकर साहेब हात। माझी तुम्हाला नम्रतेची विनंती, समोर जागा नाही, ऐका ना, समोर जागा नाही, पाठीमाग जिथं जागा असेल तिथं बसा आणि आजूबाजूला कुठं थांबा, समोर जागा नाही, समोर कोणी येऊ नका, माझी विनंती आहे। बरोबर, माझी आपल्याला नम्रतेची विनंती राहणार आहे। हे म्हणाले मी 4 वर्षापासून आलो, 5 वर्षापासून आलो। आता आमची आत्याबाई, आशाताईची निशाणी आशाताईला माहित नाही, आशाबाई एकदा म्हणाली मी सिटी निशाणी आहे म्हणाली, मामा म्हणाला ट्रक आहे म्हणालाय। आता कसं करावं? मामानं आणि आत्याबाईनं दोघांनं हे येताना हे 2 बी फॉर्म आले, 2 बी फॉर्म मतदारसंघामध्ये ह्याला, म्हणजे बी फॉर्म सुद्धा आणायचं माहित नव्हतं। आत्याबाई म्हणते सिटी निशाणी, मामा म्हणते ट्रक, ह्या दोघांच लागले वांद। ते मोठं पोरग म्हणाले ग बसा, आगाव बोलू नका, अजून आपली निशाणी आली नाही म्हणाले। त्याला वाटलं अजून फॉर्म भरायची तारीख राहिलीच बाकी। एवढ्या माणसाच्या आपण हातामध्ये, तुम्हाला सांगतो, मला कोणतरी म्हणलं हो, आमचे आनंदराव पाटील म्हणतात नेहमी,
ह्या माणसाला निवडून दिल्या तुम्ही. हे माणूस आमदार म्हणून तिथं गेला आधीचा शिंदे साहेब. ह्याला निवडून देणारे लोक किती येडे असतील मला लोक. आपली चूक झाली. माझी तुम्हाला नम्रतेची विनंती राहणार आहे. हा मतदारसंघ ह्या माणसानं पाठीमागे घेऊन गेला. या चिखलीकर साहेबांना आणि सुधाकर सरकार साहेब खासदार असताना इथं तुम्हाला सांगतो बोधविहारात 1.5 कोटी रुपये दिले. इथं हिंदू समजामुला दिले आणि मुस्लिमाच्या सुद्धा म्हणजे शादीखान्याला 1.5 कोटी रुपये दिले. एवढे या ठिकाणी विकासाचे कामे केले. तर नितीन गडकरीच्या माध्यमातून या ठिकाणी एवढे रस्ते व्हायला तर उडान बोलायचं बायपास व्हायला तर या लोहा शहरातला रस्ता झाला. इथं आपण कोणाच्या भूलतापाला बळी पडू नका. हे फक्त ह्याला पैशाचा लई माज आहे. ह्याला काय वाटायला आम्ही पैसे देता निवडू येता. पण बापू आता असा चान्स राहणार नाही. तुला भाद्रा तुला चॅलेंज आहे माझं. मी बी या मतदारसंघामध्ये आहो. मी बी शेतकऱ्याचं लेकरू आहो. माय तू 15,000च्या वरी मतदान घेऊन जायचं तुला मी आपलं म्हणते पेनल्टी 15च्या वरी जाणारच माय तू. आता गेल्या वेळा तुला तू गाव माहित नसताना 1.25 लाख मतदान चिखलीकर साहेबामुळे दिलं. आणि हा मतदारसंघ साहेब खासदार झाल्याच्या नंतर इथले लग्न असतील, इथली मौत असेल, कोणाचं वारसा असेल, कोर्ट असेल, ठाणा असेल, कोणाचं तहसील असेल, पंचायत समिती असेल, या ठिकाणी परवीन पडला असतील, या ठिकाणी परिणिताताई देवरे असतील, संदीप पाटील असतील, सचिन पाटील असतील, यानं काम केलं साहेब. आनंदराव पाटील सभापती होते, मी उपसभापती होतो साहेब. 2.5 वर्ष आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही कोणाच्या दारात जाऊ दिलं नाही. आणि 2.5 वर्षामध्ये आमच्या आमसभा होत असताना आम्ही आमदाराच्या सभेला कधी गेला नाही. आणि आम्ही आमचे ठराव पास करून जनसामान्य लोकांचा आम्ही या ठिकाणी न्याय देण्याचं आम्ही काम केलेलं आहे. ठीक आहे. त्यावेळेस कोणा कार्यकर्ता फंड मिळाला नसेल. अनेक गावच्या ग्रामपंचायत होत्या. मी तुम्हाला सांगालो सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन मी विसरलो होतो मध्यंतरी. सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणारं या महाराष्ट्रातलं एकमेव नेता असेल ते फक्त प्रताप चिखलीकर साहेब. गेल्या बारला तुम्हाला सांगतो ह्या माणसानं जातीवाद केला साहेब. थोडं ऐकून घ्या. टाळ्या वाजायचं काही गरज नाही तरी मला राहते समजा. गेल्या बारला तुम्हाला सांगतो बौद्ध समाजाला ह्या माणसानं आणि मी त्या घटनेचा साक्षीदार आहो. आमचे सगळे व्यासपीठाचे लोक आहात. मतदारसंघामध्ये मतदानाच्या दिवशी बौद्धांना जे काही केलं लिंगायत समाजाला त्याच्यामुळं नंतर 2 ते 4 महिन्याला आमच्या जवळपास 40% ग्रामपंचायती गेल्या आमच्या ताब्यातून. बरोबर आहे आनंदराव पाटील? बरोबर आहे ना भगवानराव? आमच्या 40% ग्रामपंचायत गेल्या साहेब ह्या येड्या माणसामुळं. त्याच्यामुळे माझी तुम्हाला नम्रतेची विनंती राहणार आहे. आता आपले साहेब थांबले तर सर्व मतदारांनी ओबीसीच्या सर्व मतदारांनी आदिवासींच्या सर्व मतदारांनी मी फारसं बोलत नाही पण आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. थोडंसं बसून घ्या जाणारे सगळे. आता मतदारसंघाने खऱ्या अर्थाने विचार करण्याची गरज आहे. आज मी गावागावामध्ये फिरतीये, गावागावामध्ये जातीये तर गावातील प्रत्येक नागरिक, ज्येष्ठ नागरिक मला त्या ठिकाणी बोलवून घेऊन बोलतायत की आम्ही चिखलीकर साहेबांना एवढं मोठं केलं. चिखलीकर साहेबांसारखा नेता व्हायला 30 वर्ष लागली. आणि ताई तुम्ही बिलकुल काळजी करू नका. चिखलीकर साहेबांना एवढं मोठं आम्ही जनतेने केलेलं आहे. त्यामुळे चिखलीकर साहेबांवर जर कुणी घाव घालायला आलं तर त्यांना आम्ही आडवा पाडू, हे आज ज्येष्ठ मंडळी प्रत्येक गावागावामध्ये बोलतायत. त्यामुळे चिखलीकर साहेब आपण सगळ्यांनी साहेबांना मोठं केलंय. एखादा नेता तयार व्हायला 30 वर्ष लागतात. आणि आज बघा साहेबांच्या विरोधात जे कोणी उभे आहेत त्यांचा अनुभव बघा आणि एकीकडे साहेबांचा अनुभव बघा. सरपंच पद ते लोकसभेचे सदस्य इथपर्यंत साहेबांचा प्रवास आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी बघितलाय. त्यामुळे प्रशासनावर असणारी पकड, रोज 400-500 माणसांना भेटणं, त्यांची कामं करणं आणि आज आपण बघितलं असेल कलेक्टर असतील, आयजी असतील, एसपी असतील, मंत्रालय असेल, हे सगळेजण त्या ठिकाणी साहेबांच्या एका शब्दावरती आपली कामं करतात. याचा निश्चित आनंद मला या ठिकाणी होतो. आणि म्हणून आपण अशा नेत्याला त्या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून द्यावं ही विनंती करते. थोडक्यात माझं 1 मिनिटामध्ये माझं भाषण आवरते. आपण बघितलं असेल की आता साहेबांच्या फॉर्म भरण्याच्या दिवशी ते काय म्हणाल्या की जो भाऊ बहिणीचा नाही झाला तो भाऊ जनतेचा काय होईल, असंच म्हणलं ना. आता मला सांगा 5 वर्षापूर्वी ज्या वेळेला ते उभे होते मतदानाला त्यांच्या पोलचिट कुणी वाटल्या?
आपण वाटल्या. कुणाच्या सांगण्याहून वाटल्या? साहेबांच्या सांगण्याहून वाटल्या. आपण प्रचार त्यांचा केला, कुणाच्या सांगण्याहून केला? साहेबांच्या सांगण्याहून केला. आपल्या जनतेने त्या ठिकाणी त्यांना निवडून देण्याचं काम केलं. मग आधी त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यावं की जी बहीण आपल्या भावाची नाही होऊ शकली ती जनतेची काय होणार आहे. आणि त्याही पुढे जाऊन माफी मागून मी बोलते, खरंच लहान तोंडी मोठा घास आहे माझा. पण आता बघा, महाराष्ट्रात कुठं उदाहरण ऐकलं का? चालू असलेल्या आमदाराचं तिकीट काटून उमेदवारी घेणारी कुठं बघितले का आपण बायको? मग आता सांगा, जी बायको भावाची नाही झाली ठीक आहे, भावावर राग आहे, पण जी बायको आपल्या नवऱ्याची नाही झाली ती जनतेची काय होणार आहे? त्यामुळे फुरफुर करत मतदारसंघात फिरल्या तरी इथं कुणालाच काही फरक पडणार नाही. कारण जनता साहेबांवरती प्रेम करते, जनता साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. म्हणून या जनतेला मी नम्रपणे आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे. हे बघा, फक्त आता 9 दिवस राहिलेले आहेत. मी आपल्या चरणी आपली लेक म्हणून प्रार्थना करते. आपल्या सुखादुःखामध्ये मी येण्याचं काम केलेलं आहे. चिखलीकर साहेबांनी काम केलंय, प्रवीण दादांनी, आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे. माझं थोडंसं ऐकून घ्या. मी आपल्या चरणी प्रार्थना करणार आहे. कशाचाही महापूर आपल्या मतदारसंघामध्ये येऊ द्या, पण आपण घड्याळीच्या पुढचंच बटन दाबावं ही आपल्या सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होऊन विनंती करते. आणि आपल्या साहेबांना आपण इतकं मोठं केलेलं आहे, त्यामुळं साहेबांवरती कुणी घाव घालण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवावी ही विनंती या निमित्ताने करते. मी आपलं कुटुंब समजून आपल्या सगळ्यांशी बोलले. माझ्या बोलण्यात जर काही चुकलं असेल तर मला मोठ्या अंतकरणाने माफ करा. पण मी खरंच सांगते, मी आज खूप भारावून गेले. कारण साहेबांच्या सुखदुःखाचे साक्षीदार तुम्ही सगळेजण आहात. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये इतकं मतदान घड्याळीला झालं पाहिजे की पुढच्या लोकांचं डिपॉझिट जप्त करण्याची ताकद तुमच्या सगळ्यांमध्ये आहे. त्यामुळे पुढचे 9 दिवस आपण मान्य चिखलीकर साहेबांसाठी द्या, घड्याळीच्या प्रचारासाठी द्या आणि पुढचे 5 वर्ष आम्ही तुमच्या सेवेमध्ये अखंड राहू हे या ठिकाणी सांगते. पुन्हा एकदा जनता मायबापाचे मनापासून आभार व्यक्त करून थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. पीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व पुढे बसलेल्या माझ्या मात्या भगिनी आणि बांधवांनो, सर्वांना माझा मानाचा जय महाराष्ट्र. खरं म्हणजे दादा येणार होते आणि दादांचं भाषण ऐकण्यासाठी आपण सगळेजण उत्सुक होतात, परंतु विमानाची अडचण झाल्यामुळं आपल्याला सर्वांना वाट बघावं लागली. असो तरी सुद्धा मोठ्या संख्येनं आपण इथं उपस्थित राहिलेला आहात. मला माहित आहे प्रतापराव दादा, आपल्यावर प्रेम करणारी मंडळी केवळ लोहा कंधारच नाही तर अख्ख्या नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्यावरची जनता प्रेम करते आणि या प्रेमापोटी समोरचं ग्राउंड हे सगळं भरलेलं आहे. एकेकाळी विक्रमजी, आमच्या दोघांची जोडी म्हणजे राम लक्ष्मणाची जोडी म्हणून नांदेड जिल्ह्यामध्ये ओळखल्या जायची. 2009 साली आम्ही दोघं विधानसभेला पराभूत झालो. दोघांनी आम्ही 5 वर्ष दुःख आम्ही साजरं केलं. तुम्हाला सांगतो, 2014ला आम्ही दोघं विधानसभेमध्ये पोहोचलो. नांदेड दक्षिण मधून हेमंत पाटील, लोहा कंधार मधून प्रताप पाटील. आणि 2019 साली आम्ही दोघं खासदार झालो. आता नांदेड जिल्ह्यात मला जागा नव्हती, मला त्यांनी तिकडे हिंगोली जिल्ह्यामध्ये पाठवलं. पण हिंगोलीतून मी खासदार झालो, ते नांदेड मधून खासदार झाले. कालच्याला लोकसभा आमच्या दोघांच्याही नशिबात नव्हत्या. माझी उमेदवारी जाहीर झाली, प्रचाराला लागलो आणि 8 दिवसानंतर मला परत बोलवलं आणि माझ्या बायकोला यवतमाळमध्ये पाठवलं. तिकडे बायको पराभूत झाली, इकडे मलाही उमेदवारी मिळाली नाही. इकडे बंधू तुम्ही पराभूत झाला. काहीतरी विधात्याच्या मनामध्ये तुमच्यासाठी वेगळं असलं पाहिजे. कारण मी आता आमदार झालेला आहे, तुम्ही सुद्धा आमदार झाल्याशिवाय राहणार नाहीत. एवढंच नाही तर एकनाथ शिंदे साहेबांनी हेमंत पाटलाला हळदीच्या महामंडळाचा कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा सुद्धा दिलेला आहे. तुम्ही सुद्धा उद्या कॅबिनेट मंत्री झाल्याशिवाय राहणार नाहीत, ही माझ्या मनामध्ये आशा आहे बांधवांनो. कारण आता व्यासपीठावर आमच्या चित्राताई लुंगारे बसलेले आहेत, कल्याण सावकार आहेत, जडू पाटील आहेत, आमचे गुरुजी इथं बसलेले आहेत. म्हणजे लोहा कंधार तालुक्यामध्ये जादू करणारी सगळी मंडळी
आज व्यासपीठावर तुमच्या बरोबर बसलेली आहे. मागच्या निवडणुकीमध्ये आपण थोडंसं जरा विधानसभेमध्ये आपलं जुळलं नाही. मी तुम्हाला 6 महिने बोलत नव्हतो, परंतु जुने आम्ही एकमेकाचे खरे मित्र आहोत. आमचं भांडण कशामुळे झालं होतं? कलंबर कारखान्यामुळे भांडण झालं होतं. 2016 साली कलंबर कारखाना मी विकत घेतला. साहेबांची सुद्धा इच्छा होती, परंतु ते होऊ शकलं नाही. त्याच्यामुळे थोडासा दुरावा निर्माण झाला होता. माझी कारखाना का चालवायची इच्छा होती. हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये पोफळीचा कारखाना मी 8.5 वर्षापासून बंद होता. तो कारखाना घेतला, तो कारखाना चालू केला. तो नुसता चालूच केला नाही, तर या नांदेड हिंगोली मराठवाड्यात कुठेही भाव दिला नाही तेवढा 2600 रुपये भाव एक रकमी शेतकऱ्याला दिला. आणि माझी विनंती आहे आपल्याला की मला आता कलंबर काही चालवायचा नाही, कारखाना मी चालवत आहे. तुम्ही पुढाकार घ्या, तो कारखाना तुम्हाला सुपूर्द करतो. फक्त विनंती एवढी आहे, जेवढे पैसे मी सरकारला भरले तेवढे पैसे माझे मला मात्र द्या. तसं दिलेला शब्द पाळणारे म्हणून प्रताप पाटील तुमची ख्याती आहे. आणि ही माय माऊलीची जी आमची खरं म्हणजे कामधेनू आहे, ही आमचा कलंबरचा सहकारी साखर कारखाना आहे. गेल्या 22 वर्षापासून या कलंबरचे चाकं बंद पडलेले आहेत. आज गोदावरीचं पाणी तुम्हाला सांगतो 80 किलोमीटर बॅरेजेसमुळे आपले 80 किलोमीटर बॅकवॉटर आहे. मन्याडचं धरण आहे, बारूळचं धरण आहे, सगळं पाणी आहे. तेव्हा शेतकरी वाट बघायला लागले. तेव्हा आपण दोघ जण इथं सगळ्याच्या साक्षीनं शब्द देऊ की येत्या 2 वर्षाच्या आत कलंबर सहकारी साखर कारखाना पुन्हा तेवढ्या ताकदीनं चालू करू. हाच शब्द तुम्हाला इथं प्रसंगी देतो. बाकी नात्या गोत्याच्या राजकारणाचा आमची बहीण प्रणितीताई बोलत होती. खरं तुम्हाला सांगतो की एखादा कार्यकर्ता घडत असताना, कार्यकर्ता जेव्हा एखाद्या या स्टेजला येतो त्याच्यासाठी त्याच्या आयुष्याचे 25, 30, 40 वर्ष जातात. हेमंत पाटील एका गल्लीमध्ये काम करत असताना गल्लीच्या शाखा प्रमुखापासून, नगर चौकापासून तर नांदेड वाघाळा महानगरपालिकेच्या सभापतीपासून आमदार खासदार होत होता. आज विधान परिषदेवर गेला. या गोष्टीला 40 वर्ष घासावं लागलेले आहेत. आज प्रताप पाटलासारखा माणूस घडत असताना त्यांनी सुद्धा त्यांच्या आयुष्याचे 40 वर्ष घासलेले आहेत बांधवांना. तेव्हा या ताकदीचा लोकप्रतिनिधी आपल्या जर या मतदारसंघाला मिळाला तर निश्चित तुम्हाला सांगतो या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही. आज माननीय एकनाथ शिंदे साहेबांसारखा ताकदवर माणूस मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभलेला आहे. अजितदादांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे, देवेंद्र फडणवीसांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे आहे. आज या महाराष्ट्रामध्ये आपण अनेक मुख्यमंत्री बघितले, आपल्या जिल्ह्यानं सुद्धा 5-5दा मुख्यमंत्री पद बघितलं. परंतु वर्षावर कधीही जा, अर्ध्या रात्री जरी गेला तर 1000 माणूस तिथं दिसल. सकाळी 5 वाजेपर्यंत शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झोपत नाहीत. आज सर्वसामान्यांसाठी काम करणारा कार्यकर्ता मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभलेला आहे. आणि अजितदादा तर सकाळी 6 वाजताची वेळ भेटायला देतात. तेव्हा हे 3 इंजिन असलेलं सरकार आहे, अहोरात्र काम करणारं सरकार आहे. आज आमच्या अंगणवाडी ताई असतील, आमच्या स्वयंपाक शिजवणाऱ्या ताई, बालकवाडी ताई असतील, आमचे रोजगार सहाय्यक असतील, यांचा कोणीही विचार केला नव्हता. आमचे कोतवाल एसकार असतील, गावातला शेवटचा घटक आहे, यांचा कोणीही विचार केला नव्हता. पोलीस पाटील नाव तर खूप मोठं होतं, पण त्या पोलीस पाटलाला पगार किती? 1,500 रुपये पगार बांधवांनो. बडा घरण पोकळ वासा पुऱ्या जमिनी गेल्या आमच्या. पाटील पाटील म्हणता म्हणता मात्र त्या पोलीस पाटलाचा पगार 1,500च्या वरी कधी झाला नव्हता. आज मुख्यमंत्र्यांना 15,000 पोलीस पाटलाचाही पगार केला. समोर आमच्या बहिणी बसलेल्या आहेत, त्यांनाही पगार चालू केला. गावातल्या शेवटच्या घटकासाठी काम करणारं हे सरकार आहे. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की येती 20 तारीख ही आपली अतिशय महत्वाची तारीख आहे. आणि मागच्या वेळेस आपण लोकसभेला चूक केली. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदीचं सरकार आलं आणि इथं आपण काँग्रेसचा माणूस निवडून दिला. काँग्रेसचा माणूस निवडून दिल्यानंतर त्या सरकारमध्ये काम होणार आहेत का? ते कामं होणार नाहीत. परंतु आता आपल्याला चूक सुधारण्याची संधी आहे. म्हणून आपल्या सर्वांना हात जोडून नम्र कळकळीची विनंती करतो की लोहा कंधार मतदारसंघातून आमचे प्रतापराव दादा आणि दक्षिण मतदारसंघाचं आपलं भावाभावाचं नातं आहे. तिकडे आनंदराव तिडके पाटील बोंडारकर हे सुद्धा आपल्या शेतकऱ्याचा पोरगा शंकरराव पैलवानाचा पोरगा तिथं उभा केलेला आहे. माझ्या बायकोलाही मला तिकीट देता आलं असतं, परंतु हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेची शिकवण आहे की सर्वसामान्य रस्त्यावरचा कार्यकर्ता मोठा झाला पाहिजे. आणि ती भावना घेऊन
आनंदराव तिडके पाटील बोंडारकर यांना तिकीट दिलेलं आहे. तुम्हाला हात जोडून नम्र कळकळीची विनंती आहे, इकडे घड्याळ आणि तिकडे धनुष्यबाणाला निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. मंचावर उपस्थित मंत्री दर्जा प्राप्त आमदार आमचे बंधू आदरणीय हेमंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार विक्रमजी काळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवाचे प्रदेश अध्यक्ष प्रशांतजी कदम, मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना याचे सर्व प्रमुख पदाधिकारी, सर्व समाजाचे मान्यवर नेते, आमच्या सर्व भगिनी, उपस्थित सर्व ज्येष्ठ मंडळी, आया भगिनी, तरुण मित्र आणि पत्रकार बांधवांनो, उद्या होणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीत घड्याळीच्या समोरचं बटन दाबून आपण मला आशीर्वाद द्यावेत ही विनंती करण्यासाठी मी आपल्या समोर उभा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं अमरावतीवरनं विमान उडालं नाही, त्या कारणाने अजितदादा येऊ शकले नाही. परंतु आमच्या मान्यवरांच्या जवळ ज्या भावना दादांनी व्यक्त केल्या, अतिशय दादांना वाईट वाटलं आणि ते बाय रोड येण्याचा पण प्रयत्न केला. पण बाय रोड आल्यावर सुद्धा 10:30च्या पूर्वी आदरणीय दादा इथं पोहोचू शकत नव्हते, म्हणून दादांना लाईव्ह बोलावं लागलं आणि आपल्या समोर दादांचं या ठिकाणी मार्गदर्शन झालं. काळेसाहेब बोलले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन भाऊ बोलले, अनेक मान्यवरांची या ठिकाणी भाषणं झाली. चित्ररेखाताई बोलल्या, चित्राताई बोलल्या, प्रणिताताई बोलल्या आणि या सर्व मान्यवरांनी मला आशीर्वाद देण्याची आपल्याकडे विनंती केली आणि मला खात्री आहे की उद्या होणाऱ्या 20 तारखेच्या निवडणुकीत माझं आतापर्यंतचं रेकॉर्ड तुम्ही तोडल्याशिवाय राहणार नाही. 1914च्या निवडणुकीत 14च्या निवडणुकीत मी या ठिकाणी 52,000 मतांनी विजयी झालो होतो. पहिल्या निवडणुकीमध्ये साधारणतः 8,000 मतांनी पराभूत झालो होतो. आता हेमंत पाटील साहेबांनी सचिन भाऊनी जो उल्लेख केला, जे या तालुक्याला आजपर्यंत मिळालं नाही, ते जर पाहिजेत असेल तर 52,000चं रेकॉर्ड तुम्हाला तोडावं लागणार आहे. आणि ही संख्या बघितली, ज्या दिवशी मी उमेदवारी दाखल केली त्याही दिवशी नांदेड जिल्ह्यातली सगळ्यात मोठी रॅली आपल्या लोहा कंधार मतदारसंघामधून निघाली. आजही आपण एवढं दादांना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने आलोत, याचाच अर्थ आपलं सर्वांचं माझ्यावर प्रेम आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी हेमंत भाऊ आता फार वाईट सवय लागल्या. सभेला पैसे देऊन माणसं आणायची सवय नांदेड जिल्ह्यामध्ये काही मंडळींनी सुरू केली. पण माझ्या आतापर्यंतच्या इतिहासात, माझ्या आतापर्यंतच्या राजकीय जीवनात मी सभेला येताना कोणाला 1 रुपया दिला नाही, मला कोणी 1 रुपया मागितला नाही, ते मी माझं स्वतःचं भाग्य सांगतो. आणि आपण माझ्यावर एवढं प्रेम करता, त्या प्रेमाची उतराई
निश्चित कामाच्या मार्फत मी केल्याशिवाय राहणार नाही. अनेक कामाचा उल्लेख अनेकांनी केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला, जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा पुतळा बसवला. जी जी कामं केली त्याचा उल्लेख प्रत्येकाने आपापल्या भाषणामध्ये केलेला आहे. पण मी आणि हेमंत पाटील मागचे 5 वर्ष खासदार होतो. नांदेड जिल्ह्यामध्ये रेल्वेचा विकास झाला पाहिजे ही सातत्यानं भूमिका मांडत असताना नांदेड देगलूर बिदर रेल्वे मार्गाला मंजुरी करून घेण्याचं काम प्रताप पाटील चिखलीकरांनी, हेमंत पाटील अनेक खासदारांच्या सहकार्याने मी केलं. त्यावेळेस आमचे कर्नाटकचे मंत्री भागवतजी खुपासाहेब हे आमच्या सोबत होते, म्हणून तो रेल्वे मार्ग मंजूर झाला. त्यानंतरच्या काळामध्ये नांदेड लोहा अहमदपूर लातूर हा रेल्वे मार्ग मंजूर झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न केले आणि माननीय अश्विनी वैष्णवजी रेल्वे मंत्री यांनी आम्ही खासदार असताना पत्र काढलं की यापुढे या मार्गाचा सर्वे होणार नाही, अंतिम सर्वे झाला पाहिजे आणि काम सुरू झालं पाहिजे भूमिका मांडली. नम्रपणानं सांगतो, गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी रेल्वेच्या कामाचं सर्वेचं काम निश्चितपणानं सुरू झालेलं आहे आणि मला वाटते की सुनेगावला मोजणी देखील आलेली आहे आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. कामं खूप आहेत. लिंबोटी धरणाचं काम केलं. 2004ला आपण मला अपक्ष आमदार म्हणून निवडून दिलात. त्यानंतर लिंबोटी धरण केलं. मी आजही कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेबांचे कधी ऋण विसरू शकत नाही. कारण या महाराष्ट्रात आजच्या तारखेपर्यंत 5 वर्षामध्ये एकही धरण पूर्ण झालं नाही, परंतु माझ्या अपक्ष आमदारकीच्या काळात लिंबोटीचं धरण पूर्ण झालं आणि हजारो हेक्टर जमीन त्या धरणाखाली भिजते आहे. याचे आपण सगळेजण साक्षीदार आहात. आत्ताच हेमंत पाटलांनी अतिशय मनाचा मोठेपणा केला. आमच्या दोघांमध्ये जो वाद होता तो वाद त्यांनी संपविण्याचा प्रयत्न केला. तोही वादा आणि अजितदादाच्या समक्ष केला की कलंबरचा साखर कारखाना येणाऱ्या 2 वर्षामध्ये सुरू करण्याची भूमिका घेतली. ही गोष्ट खरी आहे की माझा आणि त्यांचा वाद झाला. मी त्यांना सांगितलं होतं की ह्या भागात तुम्ही येऊ नका, पण ते ऐकत नव्हते. थोडंसं माझ्यापेक्षा वयाने लहान असल्यामुळे थोडा हट्ट जास्त होता. आता थोडा माझ्यापेक्षा पैसाही जास्त होता. त्याच्यामुळे हेमंत पाटलांनी हट्ट करून तो कारखाना घेतला. परंतु आता ते म्हणाले की दादा म्हणजे प्रताप दादा, दादा म्हणजे ते दादा नाही, नाही तर आता दादाचं फीक फार जास्त झालंय. कोणी उठलं की पैसे देऊन दादा नाव लावालंय. मी काही दादा फिदा नाव लावत नाही, फक्त हेमंत पाटील मला दादा म्हणतात, मी कधी दादा म्हणून घेत नाही. पण त्यांनी सांगितलं की हा कारखाना आता सुरू करायचा असेल तर हे सगळं तुमच्याकडे मी सोपून टाकतो, येणाऱ्या काळामध्ये सुरू झाला पाहिजे. आणि आम्ही दोघांनी मिळून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार साहेब यांच्याकडे आम्ही दोघं जणांनी गेलो आणि हेमंत पाटलांना त्यांनी सांगितलं 2 वर्षामध्ये हा कारखाना चालू करण्याचा शब्द तुम्ही द्या, वाटेल ती मदत आम्ही करायला तयार आहोत. ही भूमिका राज्याच्या नेतृत्वाने घेतली. म्हणून मी कलंबरच्या कारखान्यावर गेल्या 15 वर्षात या मंचावर पहिल्यांदा बोलतोय आणि मी बोलल्यावर तर केल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणानं सांगणार आहे. मित्र, कामं केली, कामं केली. आम्ही काही उपकार केले नाही. तुमच्या ताकदीवर, तुमच्या आशीर्वादावर आम्ही सत्तेत जात गेलो, आमदार झालो, खासदार झालो, अनेक कामं केली. 50 वर्षामध्ये पर्यटन स्थळांनी तीर्थक्षेत्रामध्ये एवढा विकास कोणी केला नाही. तेवढा विकास प्रामाणिक करण्याचं काम केलं. माळेगावला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिला, माळेगावला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळवून दिला, माळेगावचं तीर्थक्षेत्र ब वर्गामध्ये गेलं. आणि आता माननीय मुख्यमंत्र्यांनी जी योजना यात्रा म्हणजे सुरू केली त्याच्यामध्ये कंधार तालुक्यातले 2 देवस्थान आणि नांदेड जिल्ह्यातले 2 देवस्थान आहेत. त्याच्यामध्ये रेणुका देवी
गुरुद्वारा, खंडोबा आणि उमरतचं देवस्थान एवढं ताकदीनं आपण काम करण्याचा प्रयत्न केला. ही कामं करत असताना नॅशनल हायवेची कामं, अनेक सिंचनाचे प्रकल्प आणण्याचे काम केली. त्या सगळ्या खोलामध्ये मी प्रत्येक वेळेस जातोय, सगळ्या खोलामध्ये मी जाणार नाही. हेमंत पाटलांनी ज्या पद्धतीनं हळदीवर प्रक्रिया होणारा कारखाना काढण्याची भूमिका घेतली, त्याच धर्तीवर कंधार आणि लोहा तालुक्यात सीताफळावर प्रक्रिया करण्याचा कारखाना काढण्याची भूमिका सर्वप्रथम आदरणीय अजितदादांनी मांडली आणि आपल्या जाहीरनाम्यामध्ये त्याचा उल्लेख केला आणि सांगितलं की हळदीच्या कारखान्याच्या धर्तीवर सीताफळावर प्रक्रिया करणारा कारखाना या तालुक्यामध्ये, कंधार आणि लोहा तालुक्यामध्ये केला जाईल अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे. माझी आपल्याला विनंती आहे, आपला हा इतिहास आहे की जेव्हा प्रताप पाटील निवडणुकीला उभा राहतो तेव्हा जिल्ह्यातले सगळे एक होतात, तालुक्यातले सगळे एक होतात आणि प्रताप पाटलाला विरोध करतात. आणि जेव्हा हे सगळे प्रताप पाटलाला विरोध करतात, समोर बसलेली जनता तेवढ्या ताकदीनं प्रताप पाटलाच्या पाठीमागे राहते. हा आजपर्यंतचा इतिहास आहे आपल्या तालुक्यामध्ये. कोण या निवडणुकीत उभा आहे, कोण या निवडणुकीत उभा नाही, मी याच्यावर सांगणार नाही. पण तुम्हाला अतिशय नम्रपणानं सांगणार आहे की उद्याच्या 24 तारखेच्या नंतर जे जे या निवडणुकीत उभा आहेत ते 5 वर्ष तुम्हाला नमस्कार करायला सापडले तर माझं नाव प्रताप पाटील म्हणून ठेवू नका. कोणी पुण्याला पळून जाईल, कोणी मुंबईला पळून जाईल. अनेकांचे मुंबईत उद्योग आहेत, अनेकांचे पुण्यामध्ये उद्योग आहेत. एकही माणूस इथं थांबणार नाही. पण आम्ही निवडणुकीत हारलो तरी तुमच्या सोबत आहोत, निवडणुकीत जिंकलो तरी तुमच्या सोबत आहोत. आता काही लोकांना पैशाची खूप मस्ती आली. लोकांना असं वाटायला लागलं की आपण पुण्या मुंबईमध्ये जावं, पैसा कमवावा आणि या लोहा कंधार मतदारसंघाची प्रयोगशाळा करावी म्हणून काही मंडळी पैशाच्या जोरावर राजकारण करण्याची भूमिका घेत आहेत. अरे पैशाच्या जोरावर जर निवडणुका जिंकल्या असत्या तर टाटा बिर्लाचे नौकर आमदार खासदार झाले असते, त्याला तुम्ही यायची गरज पडली नसती. परंतु आम्ही 5 वर्ष 10 वर्ष पूर्ण आयुष्य तुमच्या सुखादुखामध्ये राहणारी मंडळी आहे. मी 5 वर्ष म्हणून खासदार म्हणून तिकडे गेलो तरी तुमचे संबंध आम्ही कधी तोडले नाही. थोडासा माझा संपर्क कमी जरी झाला तर माझी मुलगी असेल, माझा मुलगा असेल, माझी सून असेल, माझी बायको असेल, माझे पुतणे असतील, हे सगळे सुखादुखामध्ये तुमच्या राहत होते. जर पैशाच्या ताकदीवर निवडणुका लढवत असतील तर तुम्ही आमच्या सुखामध्ये सुखादुखात आणि आम्ही तुमच्या सुखादुखामध्ये यायची गरज नाही. केवळ पैसे आणायचे आणि निवडणुका लढवायचं हा नवीन पैंडा या मतदारसंघामध्ये निर्माण येईल. हे तुमचं माझं नातं गेल्या 30-35 वर्षापासून नातं आहे. अनेकांनी उल्लेख केला, प्रताप पाटील एका दिवसामध्ये या ठिकाणी उभा टाकला नाही. प्रताप पाटलाला मोठं करायला 30 वर्ष तुम्हाला कष्ट करावं लागले. तुम्ही पाठिंबा दिला, तुमच्या पाठिंब्यावर प्रताप पाटील 30-35 वर्ष झाला राजकारण करतो. मग तुम्ही हे रोपटं लावलं, तुम्ही हे रोपटं मोठं केलं. आता रोपटं सावली द्यायच्या तयारीत आहे तर काही लोक त्याच्यावर कुऱ्हाडीचा घाव काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर तुम्ही लावलेलं रोपटं तुमच्या डोळ्याच्या देखत कोणाला तोडू देणार आहात का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. म्हणून माझी तुम्हाला नम्र विनंती राहणार आहे, खूप मला बोलता येईल पण तुमची परीक्षा मी अधिक वेळ घेणार नाही. 5 वाजता आपण दादाची सभा या ठिकाणी जाहीर केली. 5 वाजल्यापासून आपण या मैदानावर आहात आणि आता रात्रीचे 9 वाजले. काही ठिकाणी असं होते की जी माणसं रोजाना लावून आणतात ना, खालून लोक सांगतात टाळ्या वाजवा. ते लोक म्हणतात आम्हाला येऊन बसायचे पैसे दिले, टाळ्या वाजवायचे पैसे दिले नाही. आणि अशी परिस्थिती इथं निर्माण झाली. माझी आपल्याला खूप खूप विनंती आहे. आता माझं बघा राजकीय कॅरियर कसं आहे, वरच्याही मंडळीला माहीत व्हा म्हणून सांगतो. माझ्या आयुष्यामध्ये संघर्षाशिवाय दुसरं काही मिळालं नाही. पण मला जे मिळालं ते तुमचे आशीर्वाद मिळाले. जिल्हा परिषदेच्या निवडणुका मी पंजा या निशाणीवर लढल्या. विधानसभेची निवडणूक
शिलाई मशीनवर लढली. दुसरी विधानसभेची निवडणूक कब्बशीवर लढली. तिसरी विधानसभेची निवडणूक धनुष्यमानावर लढली. चौथी लोकसभेची निवडणूक कमळावर लढली. आता शिल्लक होती घड्याळ. आता ती घड्याळ घेऊन या मतदारसंघात आता माझ्यासाठी चिन्ह शिल्लक नाही. सगळ्या चिन्हाचा कोरम होऊन गेला. आता माझी आपल्याला हात जोडून विनंती राहणार आहे, तुमच्या मनामध्ये जे आहे ते अजितदादा केल्याशिवाय राहणार नाहीत. आणि अजितदादांनी वादा दिलेला आहे, म्हणून अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी, आपल्या राष्ट्रीय नेतृत्वाला ताकद देण्यासाठी कंधार आणि लोहा मतदारसंघातून घड्याळीच्या समोरचं बटन दाबून मला आशीर्वाद द्या. उद्याचे 10 दिवस तुम्ही माझ्यासाठी काम करा. उभं आयुष्य तुमच्यासाठी काम करायला मी तयार आहे, एवढे या ठिकाणी सांगतो. अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं समोर येत असताना अनेक गोष्टीचा मी उल्लेख करेन. आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून एवढ्या शांततेनं या ठिकाणी सभा ऐकली. आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.